तारुण्य म्हणजे 16 ते 25 वर्षांचं वय। हे वय असं असतं जेव्हा एखादा व्यक्ती हा स्वतःला घडू शकतो किंवा स्वतःला बिघडू देखील शकतो। या वयात घेतलेले निर्णय तुमच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करतात। तरुणपणात तुम्ही ज्या प्रकारची मानसिकता विकसित करता किंवा स्वतःला ज्या सवयी लावून घेता त्या आयुष्यभर तुमच्या बरोबर असतात। तारुण्यात लोकांमध्ये एवढा जोश भरलेला असतो की त्यांना चांगलं काय वाईट काय यामधले अंतर समजत नाही आणि मग त्यांच्या हातून अशा काही चुका घडतात जे भविष्यात त्यांना त्रासदायक ठरतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा चुका सांगणार आहे जो जवळजवळ प्रत्येक जण आपल्या तरुणपणात करतो। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तरुण असाल तर या महत्त्वपूर्ण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूयात। नंबर 5, तात्काळ म्हणजे लगेच मिळणाऱ्या आनंदाच्या मागे धावणं। आजकालचे तरुण लॉंग टर्म विजनची दृष्टी ठेवतच नाही। ते कधीही फार लांबचा विचार करत नाही। आजचे तरुण नेहमी हाच विचार करतात की त्यांना आत्ता ह्या क्षणाला छान कसं वाटेल, आनंदी कसं वाटेल। हीच गोष्ट आहे ज्यामुळे ते अनेक वाईट सवयींना बळी पडतात आणि तात्काळ मिळणाऱ्या आनंदासाठी चुकीच्या गोष्टी करायला सुरुवात करतात। जसं की जंक फूड खाणं। जंक फूड खाल्ल्याने आपल्याला त्वरित आनंद तर मिळतो पण त्यातून आपल्या शरीराला काही पौष्टिक मिळत नाही। हे जंक फूड पोटात जाऊन चिकटते म्हणून सारखे जंक फूड खाल्ल्याने आपल्याला पोटाच्या संबंधी समस्या उद्भवतात। मित्रांनो, तरुण वयात तर तुमची पाचन क्षमता मजबूत असते म्हणून ह्या वयात जंक फूड खाल्ल्याने तुम्हाला कदाचित जास्त फरक पडणार नाही, पण पुढे जाऊन तुम्हाला ह्याची मोठी किंमत नक्कीच मोजावी लागेल। यानंतर येते मोबाईलचा जास्त प्रमाणात वापर। 20-25 वर्षांपूर्वी स्मार्टफोनची एवढी चलती नव्हती म्हणूनच त्या काळात मुलांचं मैदानी खेळ खेळण्यावर आणि लोकांशी संवाद साधण्यावर जास्त लक्ष असायचं। पण आजचे तरुण मैदानी खेळ खेळण्याऐवजी घरात व्हिडिओ गेम्स खेळत बसतात। लोकांशी समोरासमोर बोलण्याऐवजी सोशल मीडियावर मित्र बनवतात। सोशल मीडिया आणि मोबाईलचा जास्त वापर केल्याने मेंदूमध्ये डोपामाइन निर्माण होते ज्यामुळे मुलांचं कोणतेही महत्त्वाचं काम करण्याचं मनच होत नाही। आज जगात जेवढे यशस्वी लोक आहेत त्यांनी कधीही तात्काळ आनंद प्राप्त करण्यासाठी काम केलं नाही। त्यांनी नेहमी भविष्यकाळाचा विचार केला, काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना माहिती होतं की ज्या गोष्टींनी आपल्याला त्वरित आनंद मिळतो बऱ्याच वेळा त्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नसतात। म्हणून तरुण वयात स्वतःवर नियंत्रण ठेवून तात्काळ मिळणाऱ्या आनंदाच्या मागे न धावता असं काही करायला हवं ज्याने आपल्याला दीर्घ काळासाठी टिकणारा मोठा आनंद मिळेल। जसे की समजा आज तुम्ही स्वतःला व्यायामाची सवय लावता तर त्याचा तुम्हाला त्वरित आनंद मिळणार नाही, पण भविष्य काळात मात्र त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, कारण त्या एका सवयीमुळे तुमचे आरोग्य नेहमी चांगलं राहील। म्हणून नेहमी लॉंग टर्मचा विचार करा। नंबर 4, आपल्या खडतर आयुष्यासाठी आपल्या आई वडिलांना दोष देणे। अनेक लोक जेव्हा आपल्या तरुणपणात असतात तेव्हा ते त्यांच्या गरिबी आणि वाईट परिस्थितीसाठी त्यांच्या आई वडिलांना जबाबदार धरतात, जे अगदी चुकीचं आहे। कारण तुमचे आई वडील तुम्हाला फक्त ह्या जगात घेऊन आले आहेत। याचा अर्थ असा होत नाही की तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी तुम्ही त्यांना जबाबदार ठरवाल। बिल गेट्स म्हणतात, इफ यू आर बॉर्न पुअर इट्स नॉट युअर फॉल्ट, बट इफ यू डाय पुअर इट्स डेफिनेटली युअर फॉल्ट। म्हणजे तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला आलात तर हा तुमचा दोष नाही, परंतु जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर मात्र दोष तुमचाच आहे। कारण आयुष्यात प्रत्येकाला संधी मिळते। आपल्याला गरिबी दूर करण्याची संधी मिळते, आपल्याला समाजात नाव कमवण्याची संधी मिळते। तुम्ही जर त्या संधीचा फायदाच उचलू शकला नाही तर मग ह्यात चूक कोणाची आहे? तुमच्या आईवडिलांची? ह्यात सर्वस्वी तुमची चूक आहे। म्हणून स्वतःला लायक बनवा आणि जेव्हा ही संधी मिळेल ती साधण्याकरता आपले 100% द्या। आज जगातले 70% मिलियनर श्रीमंत लोक गरीब घरात जन्माला आले होते। स्टीव्ह जॉब्सचे आई वडील एवढे गरीब होते की ते स्टीव्हचं व्यवस्थित पालन पोषण करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी त्याला एका अनाथाश्रमात पाठवले जिथे त्याला क्लारा आणि पॉल जॉब्स
ह्या दाम्पत्याने दत्तक घेतलं होतं. एकेकाळी स्टीव्ह जॉब्सकडे एवढेही पैसे नसायचे की ते 2 वेळेचं जेवण करू शकतील. एकदा त्यांनी आपल्या एका भाषणात सांगितलं होतं की रात्रीचं जेवायला ते आपल्या जवळच्या हरे कृष्ण मंदिरात जायचे. सांगायचा मुद्दा हा की स्टीव्ह जॉब्स सुद्धा आपल्या गरिबीसाठी आई वडिलांना दोष देऊ शकत होते, पण असं काही न करता आपल्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःच उचलली आणि ॲपल कंपनीची स्थापना केली. त्याचं पुढं काय झालं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आयफोन, आयपॅड सारख्या उत्पादनांमुळे त्यांनी तंत्रज्ञानाच्या विश्वात एक क्रांती घडवून आणली. 2011 मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्याजवळ $10 बिलियन संपत्ती होती. या गोष्टीपासून मी तरुण मुलामुलींना हेच सांगू इच्छितो की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टी करता आपल्या आईवडिलांना दोष देऊ नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही निर्णय घेता त्याच्यावर तुमचं भविष्य निश्चित होत असतं, म्हणून दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. नंबर 3, कोणीही काही बोलले की त्याच्यावर विश्वास ठेवणे. या जगात प्रत्येक व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा जरा जास्त शहाणा समजतो, म्हणूनच लोक स्वतः कोणाचा सल्ला फॉलो करो किंवा ना करो, पण दुसऱ्यांना सल्ला देणं मात्र त्यांना खूप आवडतं. आणि जे तरुण मुलं असतात ते तर कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवतात आणि प्रत्येकाच्याच गोष्टीला खरं मानतात. जसे की समजा कोणी त्यांना म्हणाले की एकदा सिगरेट उडून तर बघ, काही होणार नाही, उलट खूप मजा येते. आणि अशा प्रकारे जास्त करून तरुण लोकांच्या बहकाव्यात येतात, कारण तेव्हा त्यांना जगाची एवढी समजच नसते. मार्कस ओरेलियस म्हणाले होते की एव्हरीथिंग वी हिअर इज अन ओपिनियन नॉट अ फॅक्ट. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपण ऐकतो ती वास्तवाने सत्य नसते, तर ते केवळ लोकांचं मत असतं. म्हणूनच कोणाच्याही बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही आणि कोणत्याही गोष्टीला तोपर्यंत खरं मानायचं नाही जोपर्यंत आपण स्वतः त्या गोष्टीला अनुभवत नाही. नंबर 2, झटपट श्रीमंत होण्याच्या नादाला लागून फसणे. झटपट श्रीमंत स्कीम्समध्ये फसणारे जास्त करून तरुणच असतात, कारण त्यांच्यात संयम नसतो आणि त्यांना हे माहितीच नसतं की आयुष्यात कोणतेही मोठे उद्दिष्ट साधण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि जीव तोडून मेहनतही करावी लागते. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की तो तुम्हाला शॉर्टकटच्या मार्गाने काही दिवसातच मालामाल करेल, तर समजून जा तो तुमच्याशी खोटं बोलत आहे. इथं गोष्ट फक्त पैशांचीच नाही, कोणत्याही गोष्टीत कोणी तुम्हाला जर शॉर्टकट दाखवतोय, जसं समजा की जिममध्ये होतं की कोणी तुम्हाला म्हणतं की ही गोळी खा म्हणजे काही दिवसातच तुझी जबरदस्त बॉडी बनेल, तर अशा लोकांपासून आणि त्यांनी सांगितलेल्या शॉर्टकटपासून तुम्हाला 4 हात लांब राहायचं आहे. कारण रातोरात काही घडत नसतं. आयुष्यात काही मोठं मिळवण्याकरता वर्षानुवर्ष मेहनत करावी लागते. म्हणूनच संयम ठेवायला शिका आणि शॉर्टकट घेण्यापासून स्वतःला वाचवा. नंबर 1, प्रत्येकाला इम्प्रेस करायचा प्रयत्न करणे. तरुणपणात प्रत्येक जण आपल्या मित्रांच्या घोळक्यात स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच ह्या वयात जास्त करून मुलं शो ऑफ करण्याच्या नादात स्वतःच नुकसान करून घेतात. मुलं नवीन नवीन महागडे कपडे आणि इतर महागड्या वस्तू विकत घेतात जेणेकरून ते आपल्या मित्रांमध्ये देखावा करू शकतील. पण तेव्हा आपल्याला हे माहिती नसतं की आपल्या कोणत्याही वस्तूमुळे कोणालाही खास फरक पडत नाही. आज जे आपल्या आयुष्यात आहे कदाचित ते उद्या नसतील आणि म्हणूनच कोणालाही इम्प्रेस करण्याच्या नादात शो ऑफ करणे चुकीचे आहे. याने दुसऱ्या कोणाचे नाही तर तुमचंच नुकसान होईल. अजून एक गोष्ट ही पण आहे की भौतिक गोष्टींनी तुम्ही लोकांना जास्त काळ प्रभावित करू शकत नाही. कारण जर तुमचे चरित्र चांगले नसेल तर लोक मनापासून कधीही तुमचा आदर करणार नाही. त्यामुळे शो ऑफ करण्याऐवजी स्वतःचे एक चांगले व्यक्तिमत्व बनवण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा की तुम्ही कितीही चांगले व्यक्ती असले तरी ह्या जगात तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही. म्हणूनच प्रत्येकाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त स्वतःवर काम करा आणि चांगले व्यक्तिमत्व बना. मित्रांनो, ह्या होत्या त्या 5 चुका जी प्रत्येक व्यक्ती आपल्या तारुण्यात करत असते आणि ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहायला हवं. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.